नमस्कार. आज 4 जुलै 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर सर्वप्रथम एक सूचना. बहुतांश विद्यार्थ्यांना आपलं टेलिग्रामचं चॅनल वगैरे सापडत नव्हतं. त्यानिमित्ताने मी काय केलं पहा, जे आपलं UPSC MPSC वगैरे जे काही चॅनल आहे ना, ते पूर्ण चेंज केलेलं आहे. व हे लेफ्ट साईडला जे काही दिसत आहे निलेवाड पवन, हे माझं पर्सनल युजर नेम आहे. तुम्ही यावरती डायरेक्टली युजर नेम टाकून पण मला मेसेज करू शकता किंवा हा माझा मोबाईल नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर हे आपलं ऑफिशियल चॅनल. मी म्हणजे पूर्वी पहा DP वगैरे काहीच नव्हतं याला. मी आत्ताच ते सर्व काही म्हणजे खूप विचार केल्यानंतर हे सर्व काही मी अपडेट केलेलं आहे. तर नक्कीच हे शेअर म्हणजे चॅनलची लिंक जी आहे ती पवन _निलेवाड अशा पद्धतीने मी ही चॅनलची लिंक आहे. तर नक्कीच तुम्ही पहा, टेलिग्रामवरती डायरेक्टली सर्च करून पण ही पाहू शकता. ओके, म्हणजे हे चॅनलला जॉईन करू शकता. असं का म्हणत आहे, कारण पहा आजपासून ना मी याबद्दल मेन्स जे काही डाटा पॉईंट्स आहेत, म्हणजे याच्यापूर्वी पण विद्यार्थ्यांना मी भरपूर वेळा म्हटलेलं आहे. व पहा डाटा पॉईंट आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. मग आता तुम्ही ना आजपासून एक नोटबुक तयार करा. ओके, आता कालचा पण डाटा पॉईंट आपण टाकलेला आहे. हा पहा डाटा पॉईंट. ओके, तर नक्कीच आता ही इमेज थोडीशी क्लिअर आली नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेसेज केल्यानंतर पहा मी ही जी पेपरवाली इमेज आहे ना ती परत एकदा टाकले. तर प्लीज सर्वांनी ना आता डायरेक्टली या डाटा म्हणजे ह्या चॅनलचा वापर करा डाटा पॉईंट वगैरे लिहून घेण्यासाठी, कारण मेन्समध्ये हे खूप तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यानंतर पहा मी ही नेक्स्ट IAS मधून उचलून आणलेली होती इमेज. ओके, तर मी दुसऱ्या चॅनलवरून वगैरे नक्कीच घेऊन आणण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्हाला चांगल्यातलं चांगलं किंवा परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे हे नक्की देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कारवाईपूर्वी नोटीस का दिली नाही, न्यायालयाने फटकारल्यानंतर FDAची माघार, गोरज भंडारावरील बंदीचा आदेश मागे. या दोन्ही बातम्या आपल्यासाठी तेवढ्याशा महत्त्वाच्या नाहीत पहा. नक्कीच भ्रष्टाचार दोन्हीकडे पण झालेला, पण आवश्यकतेच नाही आपण त्यामध्ये डीपली जाऊ नये, एवढं आपल्यासाठी बेटर असेल. त्याच्यानंतर पुढे चला. भारत आणि जपान शिखर परिषद काल यशस्वी झाली पहा. तर भारत आणि जपानमधील 16वी वार्षिक शिखर परिषद अतिशय यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. जपानच्या पंतप्रधान सनाए तकायाशी यांचा भारत दौरा पूर्ण झाला असून पुढील वर्षी भारत जपानमध्ये राजनैतिक संबंधाचा 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्ष साजरे केले जाणार आहे. तकायाची 1 जुलै रोजी भारत दौऱ्यावर आल्या होत्या. भारत जपान मध्ये हैदराबाद हाऊस येथे द्विस्तरीय चर्चा झालेली आहे. आता अगदीच भारत आणि जपान यांचे जे संबंध आहेत ते दृढ कशा पद्धतीने झाले ते हे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण अगदी चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. पण ज्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रिलेशन ऑलरेडी झालेले त्यांनी प्लीज बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये जापानला लक्षात ठेवा, कारण पुढल्या वर्षी गॅरंटीड प्रश्न आहे जापानबद्दल. 75 वर्ष भारत देशासोबतची त्यांची पूर्ण होत आहेत संबंधांची. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला आठवत आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके, त्यांच्यासोबत पण म्हणजे त्यांच्या निमित्ताने पण आपले भारत आणि जपानचे संबंध जे आहेत ते चांगले प्रस्थापित झाले होते. बरोबर आहे. या सर्व गोष्टींचा जर विचार केलात ना तुम्ही, तर पुढल्या वर्षी मेन्स परीक्षेला म्हणजे अगदी ज्या पद्धतीने मालदीव्स बद्दल प्रश्न आलेला ना, अगदी तशाच पद्धतीने पहा जापान बद्दल प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे जापानला ह्यावेळेस निग्लेक्ट करायचं नाही. बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये जापान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्यात एडिटोरियल मध्ये नक्कीच येतील. एडिटोरियल आल्यानंतर पहा आपण त्यांच्यातली जी बायलॅटरल अग्रीमेंट झालेत ते नक्की पाहणार आहोत. ओके, काळजी नका करू. मी जरी इंटरनॅशनल रिलेशनची बॅच तिकडे घेत असेल तरी जे महत्त्वाच्या बातम्या आहेत ना त्या इथे पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की सर असं तुम्ही करत आहात का भेदभाव वगैरे, तर बिलकुल नाही आहे, तसं मी करणार नाहीये. ओके, नेक्स्ट आहे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून 3 कोटी जप्त, परत भ्रष्टाचार. ओके, त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटीची आज निवडणूक आहे पहा. बहुचर्चित निवडणूक असं तुम्ही म्हणू शकता, कारण लोकसत्ताने तर त्याला खूप जास्तच भाव दिल्यासारखं झालेलं आहे ते. ओके, पण बॅकवर्ड लिंकेजेस कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. एशियाटिक सोसायटी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे तारांकित रोनाल्डोचे वलय. आता पहा ही जी बातमी आहे ती स्वतःहून वाचून घ्यायची आहे, कारण पहा यांचे जी नावं आहेत ते थोडंसं प्रोनाऊन्सिएशन मला गडबड होते, त्यामुळे ते प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. लोकसत्ताची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. पहा आजच्या लोकसत्तामध्ये जास्त काही महत्त्वाच्या बातम्या नाहीत, पण 1-2 आहेत ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत. आता त्याच बातमीला आपण कंटिन्यू करूयात. तर पहा भारत आणि जपानची जी शिखर परिषद आहे ती यशस्वी झाली. बरोबर आहे. व 2006 पासून पहा भारत आणि जपानचे काय बायलॅटरल रिलेशन्स आहेत. ओके, मग ह्याच बायलॅटरल रिलेशनला किंवा कालच जपानच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्यानंतर हे न्यूज कोणाला समजली पहा, चायनाला समजली. मग चायनाने लगेच प्रतिक्रिया दिलेली आहे. सहसा चायना प्रतिक्रिया देत नाही, परंतु ह्यावेळेस त्यांनी काय म्हटलं पहा, तिसरा देश लक्ष नको. आता त्यांना पण माहिती आहे ज्या भारत आणि जपान जर एकत्र आले, ओके, हा आपला प्यारा भारत व इकडे आहे जपान. ओके, हे जर दोन एकत्र आले तर मध्ये कोण राहणार आहे, तर अगदी चायना राहत आहे पहा. त्यामुळे चायनाने काल प्रतिक्रिया दिली की बाबा तुमचे रिलेशन चांगले
असू द्या, परंतु त्यामध्ये तिसरा देश लक्ष करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. व भारत देशाचे रिलेशन तशा पद्धतीने पण नाहीत पहा, की अमेरिकेसारखं आपण नाहीये की अगदीच चायनाला आम्ही काउंटर वगैरे करण्यासाठी म्हणून आपण काही नाही, आम्ही आमचं बघत आहोत असं आपण म्हटलं. व अगदी इंडो आणि म्हणजे हे पहा, हे इंडियन ओशियन आहे व जपानचं आहे पॅसिफिक ओशियन. मग इंडो आणि पॅसिफिक ओशियन मध्ये जे काही ट्रॅव्हलिंग आहे किंवा अगदी ट्रेड जे आहे, व्यापार सुलभ करण्यासाठी हे प्रयत्न झाला असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं. म्हणजे अगदी जापनीज जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप बेटर आहे. बरोबर, मग आपण काय करत आहोत, जपानसोबत आता टायप केलेला आहे व जपानची जी टेक्नॉलॉजी आहे ती भारत देशामध्ये येणार आहे. त्यानंतर जे आपलं डिफेन्स आहे, त्यानंतर जे एनर्जी सेक्टर आहे, तिथे आपण जपानच्या मदतीने आपले प्रकल्प उभा करणार आहोत. ही आपल्यासाठी अगदी चांगली न्यूज आहे पहा. ओके, म्हणजे जपानसोबत आपले आता संबंध जे आहेत ते आणखीन पुढे नव्याने उदयास येत आहेत व या संबंधांना 75 वर्ष पुढल्या वर्षी होणार आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षी परीक्षेला हा प्रश्न बिलकुल विचारला जाईल. ओके, किंवा जे विद्यार्थी आता सध्याला मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी पण ही बातमी खूप महत्त्वाची आहे पहा. का तर अगदी करंट अफेअर्स आहे व 6 महिन्याच्या आत तुम्हाला करंट अफेअर्स विचारलं जातं. त्यामुळे जपानवर थोडंसं प्लीज लक्ष ठेवून नक्की राहा. डन. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून परदेश दौऱ्यावरती जाणार आहेत व आता यावेळेस कोणत्या कोणत्या देशांवरती जाणार आहेत पहा, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता. आय थिंक IRचा क्लास इथंच आहे पहा. ओके, आय थिंक कालचा हा IRचा क्लास तुम्ही पाहिला असाल. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नाही त्यांनी नक्कीच एनरोल करू शकता. हां, तर कुठे आहे पहा, काल आपण वर्ल्ड वॉर वगैरे थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केला. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे जाणार आहेत, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. बरोबर, तर या 3 देशांच्या दौऱ्यावरती काल आता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले आहेत. मग नक्कीच न्यूझीलंड सोबत ना आपलं FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, यातील सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे काय आता पहा, न्यूझीलंड आहे. मग आपण न्यूझीलंडबद्दल परत एकदा चर्चा करणार आहोत, त्यामुळे थोडंसं थांबा. न्यूज इन प्रोसेस आहे, एकदा त्यांचे ॲग्रीमेंट वगैरे आले ना तर ते आपण नक्की पाहणार आहोत. त्यानंतर पुढे बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहनाचा आरोप, केंद्र सरकार मिठाला पाचारण करणार. ओके, तर पहा BBC यांनी म्हणजे BBC एक वृत्तवाहिनी आहे पहा. मग BBCनी ना एक रिसर्च केली. ओके, मग त्या रिसर्चमध्ये त्यांना आढळून आलं की भारत देशामध्ये जे इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्रामवरती बाललैंगिक शोषण किंवा अगदी तशा पद्धतीने जे काही साहित्य आहे किंवा त्याला जास्त म्हणजे नर्चर करायल्यासारखं वगैरे साहित्य तिथं आढळून आलेलं BBCला आढळलं. मग त्यांनी काल रिपोर्ट ती जाहीर केली पहा, पब्लिकमध्ये त्यांनी रिपोर्ट ओपन केली की इंडियामध्ये चाइल्ड अब्यूज केसेस जास्त इंस्टाग्रामवरती वगैरे पसरत आहेत. मग ही दखल काल इंडियन गव्हर्नमेंटने घेतलेली आहे व आता लगेच पहा मेटाला परत त्यांनी पाचारण करणार आहेत. व तुम्हाला माहिती आहे मेटाकडे ऑलरेडी एक केस गेलेली आहे युजर नेम व्हॉट्सअपबद्दलची. ओके, कारण आपल्या देशामध्ये डिजिटल अरेस्टचे जे केसेस झालेले आहेत ते व्हॉट्सअपद्वारे झालेले आहेत, व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलद्वारे झालेले आहेत. मग त्यामध्ये जर तुम्ही युजर नेमचं फीचर आणलात तर काय होईल पहा, जर अगदीच पहा एखादा व्यक्ती युजर नेम तयार करू शकेल व मी SP आहे, SP ऑफ या जिल्ह्याचा व तुमच्यावरती केस वगैरे गेले असं डायरेक्टली युजर नेमवरती जर तिथं व्हेरीफाईड आलं तर अगदीच पहा कोणताही सामान्य नागरिक घाबरू शकतो, कारण आपल्या देशामध्ये डिजिटल साक्षरता आणखीन आलेली नाही आहे. ओके, मग या निमित्ताने पहा भारत सरकारने त्यांना म्हटलेलं आहे की बा तुम्ही भारत देशामध्ये जे युजर नेम फीचर आहे व्हॉट्सअपवरचं ते लॉन्च करू नका. ओके, ही झाली एक केस. मग त्याच्यानंतर आता दुसरी केस काय आलेली आहे पहा, जी पॅरेंट कंपनी आहे मेटा, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम या दोन्हींची पण पॅरेंट कंपनी आहे मेटा. मग मेटा ला त्यांनी परत एकदा पाचारण केलंय का तर इंस्टाग्राममध्ये चाइल्ड अब्यूजचे जे साहित्य आहे ना ते मिळत आहे व भारत देशामध्ये त्याला कोणीही रोखत नाहीये. मग अगदी यासाठी पहा भारत सरकारने आता त्यांना एक परत नोटीस पाठवली आहे. मग पाहूयात काय होतं, इंस्टाग्रामला भारत सरकार कशा पद्धतीने ओरडेल वगैरे. ओके, किंवा व्हॉट्सअपचं युजर नेम आपल्या देशात येईल किंवा नाही हे आपण नक्कीच पाहणार आहोत. न्यूज इन प्रोसेस आहे, आपल्यासाठी आवश्यकता नाही, परंतु तुम्हाला ॲज अ जनरल नागरिक म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुमच्या फ्रेंडला माहिती नसेल पण तुम्हाला कदाचित माहिती असेल का तुम्ही UPSC आणि MPSC करतात त्या निमित्ताने, कारण त्यांना काही आवश्यकतेचं नसतं किंवा युजर नेम का आलं का नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर वापस येऊयात, भारत जपान आय थिंक ही बातमी झाली. त्यानंतर खामेनींवरील अंत्यसंस्कारात विविध देशाचे प्रतिनिधी दाखल झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर रशिया युक्रेन संघर्षात वाढ, कीव्हमधील लष्करी ऊर्जा क्षेत्राचेही मोठे नुकसान काल झालेलं आहे. आता ही जी बातमी आहे ती कालच्या न्यूजपेपरमध्ये आपण ऑलरेडी पाहिली होती पहा, की जे युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत झेलेन्स्की यांनी काय म्हटलं पहा, की 40 दिवसाचा मोठा मारा अशा पद्धतीने त्यांनी ऑपरेशनचं नाव दिलं व त्यांनी पहा 40 दिवस लगातार ऑपरेशन वगैरे केलंय व जे रशियन रिफायनरीज आहेत त्यांची जी क्षमता आहे ना ती 25% त्यांनी स्वतःहून घटवलेली आहे पहा. स्वतःहून नाही तर ड्रोनच्या अटॅकद्वारे वगैरे त्यांनी 25% त्यांची
क्षमता घटवली. मग क्षमता घटवल्यानंतर आता त्यांच्याकडे गॅसोलिन म्हणजे पेट्रोल, ओके, ते पेट्रोल आता रशियाला लवकरात लवकर प्राप्त होईल का? मग 25% त्यांची क्षमता कमी झाली. मग त्यामुळे पहा रशियामध्ये पेट्रोलचा तुटवडा तिथं उद्भवत आहे. बरोबर, मग पेट्रोलचा तुटवडा उद्भवत होत असल्यामुळे काय होत आहे, तर त्याचा परिणाम कुठं होणार? तर नक्कीच पहा जे ट्रान्सपोर्टेशन वगैरे आहे ना, आय थिंक त्याबद्दल एक आर्टिकल आलेलं, लगेच त्याला आपण पाहून घेऊयात. एकच मिनिट, कुठे गेला तो आर्टिकल? हा, तर हे पहा, यामुळे ना नागरी सेवांना इथं फटका बसत आहे. अगदी कचरा वेचणाऱ्या ज्या गाड्या असतात, घंटा गाडी, ते घंटा गाडी पण त्यांच्या शहरांमध्ये आता फिरू शकत नाहीये, एवढा त्यांच्याकडे तुटवडा झालेला आहे. व याचा धसका कोणाला बसलेला आहे? तर रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांना याचा धक्का बसलेला आहे. आता अगदी पहा, कालचं काल आयआरचं आपण क्लास केला. कालच्या लेक्चरमध्ये मी काय सांगण्याचा प्रयत्न केला होता की अगदी हिटलरला पण तेच वाटलं होतं. पहा, हिटलरने 1936 मध्ये काय विचार केला होता? हिटलरने पहिल्यांदा कोणाला बोललं? पहा, रशियाला बोललं व रशियाला म्हटलं की आपण पोलंडवरती आक्रमण करूयात व 7 दिवसामध्ये हे सर्व काही धुवा होईल. ओके, तू तिकडे मजेत राहा, मी इकडे मजेत राहतो. अशा पद्धतीने हिटलरने अगदी 7 दिवसाचा प्लॅन सांगितला होता पहा रशियाला. व 1939 मध्ये रशियाला पोलंडवरती आक्रमण करण्यासाठी त्यांनी तयार केलं. बरोबर आहे. मग अगदी 7 दिवसाचा ह्यांचा प्लॅन होता, परंतु 7 दिवस ते कशा पद्धतीने लांबले हे त्यांना पण समजलं नाही. आता अगदी रशियाला पण तेच वाटलं होतं. पहा, रशियाने काय समजलं होतं 2022 मध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनी आक्रमण करताना किंवा एका दिवसाचं तर आहे रशिया, आपण त्याला डायरेक्टली आक्रमण करूयात, याला नाटोमध्ये जाऊ द्यायचं नाही व आपण अगदीच वापस माघारी येऊन बसूयात शांत पद्धतीने. परंतु पहा, ही युद्ध जवळपास आता 4-5 वर्ष चालत आहे. म्हणजे 2022 पासून जर तुम्ही पाहिलात तर आता अगदीच पहा 2027 येत आहे. मग 5 ते 6 वर्ष ही युद्ध पुढे लांब खेचत आहे. मग नक्कीच पहा, जे रशियन अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांना या युद्धाचा धक्का बसत आहे व आता खऱ्या अर्थाने रशियन जे नागरिक आहेत ना त्यांना झळ इथं प्राप्त होत आहे की बाबा आता कसं करणार. म्हणजे अगदी पहा, सगळ्यात कोर काय आहे, आता अगदी आपल्या पण देशामध्ये ज्यावेळेस पेट्रोलची टंचाई निर्माण झाली किंवा पेट्रोल महागलेलं आहे किंवा अगदीच पहा पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हटल्यानंतर सगळी जनता पॅनिक झाली. पहा, मग ते आपले पाणी पिण्याचे जे जार असतात ते घेऊन जात होते लोक, म्हणजे 20-20 लिटरचे जार पेट्रोल भरून वगैरे आणत होते. मग अगदी तशा पद्धतीने पॅनिक सिच्युएशन आपल्या नागरिकांना पण झाली. अगदी तशाच पद्धतीने आजपर्यंत रशिया एकदम चिल होता. पहा, जे युद्ध चालू आहे ना ते युक्रेनमध्ये चालू आहे, आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे असं त्यांचं मत होतं रशियन नागरिकांचं. पण आता पहा, अगदीच चुनचुनके युक्रेनने चुनचुनके त्यांच्या रिफायनरीला टार्गेट केलं व 25% त्यांची जी रिफायनरीची क्षमता आहे ना ती घटवली. मग ती घटवल्यानंतर जे पेट्रोल आहे ते त्यांना आता तुटवडा निर्माण झाला रशियन नागरिकांना. मग त्याच्यानंतर आता त्यांना समजत आहे की जे अध्यक्ष करत आहेत आपलं ते कदाचित कुठेतरी चुकीचं होत आहे किंवा अगदीच आपल्याला आता ट्रान्सपोर्टेशन इथं कमी होत आहे हे त्यांना आता लक्षात येत आहे. बरोबर आहे. मग हे झालं रशियन नागरिकांची केस स्टडी. त्याच्यानंतर पहा, या युद्धामधून आपण काय शिकत आहोत तर कमबॅक कधीही होऊ शकतो. ओके, फक्त तुम्हाला टिकून राहता येणं गरजेचं आहे. आता अगदीच पहा, जर युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत यांनी पण टिकून राहिलेले आहेत युद्धामध्ये. अगदी रशियासोबत टिकणं म्हणजे नॉट टू जोक, अगदी खऱ्या अर्थाने पाहिलं तर म्हणजे त्यासाठी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे अगदीच एक छोटूसा देश त्याला एवढ्या बलाढ्य राष्ट्राने एवढ्या दिवस टिकून ठेवलं ते अगदीच बरोबर आहे किंवा म्हणजे एक अभिनंदन त्यांचं करू शकतो आपण. तसंच इकडे पहा, इराणचं पण तेच झालेलं आहे. ओके, इराणवरती अमेरिकेने आक्रमण केलं, परंतु अमेरिकेला चोख प्रत्युत्तर इराणने दिलं. या संदर्भात इराणचं पण अभिनंदन पहा. मग यावेळेस आता भारत देशाने पण काय करणं गरजेचं आहे? पहा, या स्मॉल केस स्टडी पासून आपल्याला पण शिकायला गरजेचं आहे. आता ते कसं शिकूयात आपण तर नक्कीच पहा, जे आपली वॉरफेअरची जी टेक्निक वगैरे आतापर्यंतची जी होती ती आता आपल्याला कुठेतरी ना चेंज करावी लागेल. ओके, आपलं जे वॉरफेअर आहे आता ते थोडंसं चेंज करावं लागेल. जसं पहा, आता युक्रेनने पण तेच केलं आहे आणि इराणने पण तेच केलं. पहा, तर त्यांनी कशावरती इन्व्हेस्ट केले? ड्रोनवरती इन्व्हेस्ट केले आहे. पहा, ओके, म्हणजे अगदी एकाच मोठ्या मिसाईलवरती त्यांनी जास्त इन्व्हेस्टमेंट न करता त्यांनी ड्रोनवर इन्व्हेस्ट केले. ड्रोनवर इन्व्हेस्ट का केलं? पहा, तर अगदी हे छोटू अशा पद्धतीने ड्रोन असतात व रडार जे आहे ना ते रडार अगदीच डायरेक्टली एक अटॅक केलं ना तर हे म्हणजे पहा तुम्ही एक मिनिट परत एकदा याला समजावण्याचा प्रयत्न करेन. हे छोटू काय आहेत? पहा, हे ड्रोन्स आहेत. ओके, व इथं आहे रडार, दुसऱ्या देशाचा आहे हे रडार सिस्टम. ओके, आणि एक आहे पहा हे अशा पद्धतीने त्याच देशाचं मिसाईल. ओके, मग मला सांगा, अगदी रडार सिस्टमला जर समजलं की आपल्या देशामध्ये हे मिसाईल येत आहे, मग ती काय करेल? पहा, रडार सिस्टम ऍक्टिव्हेट होऊन ह्या रडार जे मिसाईल आहे ना त्याला लगेच तिथं हवेमध्येच काय करेल? पहा, नष्ट करून टाकेल. बरोबर आहे. मग याची जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली होती मिसाईलवरती ती काय झाली? पहा, पूर्णतः हवेत मिसळली. पण
मला सांगा तुम्ही हेच जर ह्याच रडारने जर या ड्रोनवरती अटॅक केला ना, तर अगदी पहा या 10 ड्रोनपैकी 5 तरी ड्रोन इथं मरून जातील. ओके, किंवा ते अटॅकमध्ये तिथं काय होतील पहा, जळून खाक होतील. परंतु उर्वरित 5 तरी त्या देशामध्ये एंटर करतील ना. मग यासाठी पहा आपलं जी वारफेअर टेक्निक आहे ना ती आता बदलावी लागेल. आपल्याला आता जास्त मिसाईलवर नाही तर ह्या ड्रोनवरती पण काम करणं गरजेचं आहे व ही काळाची गरज आहे व हे आपल्याला युक्रेन आणि इराणने दाखवून दिलेलं आहे. ओके, त्यानिमित्ताने आपण या दोन्ही गोष्टीमधून नक्कीच शिकू शकतो व उर्वरित UPSC साठी आपल्याला सल्ला हाच असेल पहा की UPSC असू द्या किंवा MPSC मध्ये असू द्या, तुम्ही पण कमबॅक करू शकता. फक्त तुमची जर स्ट्रॅटेजी जर कुठे चुकत असेल ना तर तुम्ही स्ट्रॅटेजी नक्की बदलण्याचा पण प्रयत्न करू शकता. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. त्याच्यानंतर वापस जर गेला तर दुसरी न्यूज आपल्यासाठी गरजेची दिसत नाही पहा. हा, नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक काल विधानसभेत ठेवलेलं आहे. मग या विधेयकामध्ये काय काय गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. तर रुग्णांना अधिकार देण्यात आलेले आहेत. तर प्रस्तावित कायद्यानुसार ठरवलेले दरापेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या किंवा रुग्णास सविस्तर बिल न देणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच या कायद्याच्या माध्यमातून रुग्णांना आजाराचे निदान, उपचारांचा आराखडा आणि अंदाजे खर्चाची माहिती, केस पेपर, उपचाराचा तपशील, दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेण्याचे कायदेशीर अधिकार देखील देण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर दंडात्मक तरतुदी काय करण्यात आल्या तर पहा, बेकायदा रुग्णालय, पॅथॉलॉजी केंद्रे आणि बोगस डॉक्टरांवर 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड इथं देण्यात येणार आहे. त्यानंतर अनधिकृत रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर 1 लाख रुपयांचा दंड असेल आणि माहिती लपवणाऱ्या किंवा खोटी माहिती देणाऱ्या रुग्णालयांवर 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड. व शेवटी नोंदणीशिवाय वैद्यकीय सेवा सुरू केल्यास कारवाईचा अधिकार प्राधिकरणाला नक्की असणार आहे. ओके, व अशा पद्धतीचा आहे हा पहा महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे. 2026 हे विधेयक आहे. त्याच्यानंतर शेवटी जाता जाता पहा एक आर्टिकल महत्वाचा आलेला आहे चतुरंगमध्ये पहा, चूक कोणाची. ओके, आता अगदी हा जेन झी संदर्भातील आर्टिकल आलेला आहे. पण यामध्ये पहा, एखादा मुलगा किंवा एखादा पती एखाद्या मुलीची किंवा एखाद्या पत्नीची हत्या का करतो, मानसिक जे काही तज्ञांचं ओपिनियन आहे ते समोर ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर पहा, जर एखाद्या मुलाने किंवा एखाद्या पतीने जर पत्नीची हत्या केली तर तो कशामुळे करेल पहा, तर अगदी त्याचं बाहेर अफेअर आहे किंवा नाही हे याबद्दल आपण सांगू शकणार नाही. परंतु पहा, मुलगा जर मुलीची हत्या करत असेल तर त्याच्या मागची जी सायकोलॉजी असेल, आता अगदी हे UPSCच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे किंवा नाही आता नक्कीच पहा, हे थोडक्यात गरजेचं नाही आहे. परंतु हे जे इलॅबोरेटिव्ह पद्धतीने करून मी तेव्हा सांगणार आहे आणि आकडेवारी देणार आहे ना ती खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं ऐकू शकता तुम्ही. ओके, तर पहा, एखादा मुलगा एखाद्या मुलीची जर हत्या करत असतो तर कशामुळे करतो किंवा पती पत्नीची हत्या का करतो, तर पहा, अगदी मुलगी किंवा पत्नीने जर त्याला सांगितलं ना की मी उद्या तुला सोडून जाणार आहे. ओके, आता अगदी पहा, मुलगा आज घडीला जेव्हा मुलगी त्याला मिळणार आहे त्यावेळेस तो एकदम चिल्ल असतो, बाबा माझ्याकडे काहीतरी नक्की आहे. ओके, म्हणजे मी पूर्ण आहे असं त्याला फिलिंग येते. ओके, आता अगदी मुलगा इथं न घेता ते अप्रोप्रिएट होणार नाही तर आपण इथं काय करूयात पहा, पती असं नाव ठेवूयात. ओके, आता अगदी पती ज्यावेळेस लग्न वगैरे होतं तो एकदम चिल असतो किंवा मी कंप्लीट झालेलं मॅन आहे किंवा मी कंप्लीट झालेला आहे आता. परंतु ज्यावेळेस त्याला समजतं ना, म्हणजे अगदी मग तो पत्नीवरती अत्याचार पण करू शकतो पहा किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वगैरे सर्व काही तिथे चालू शकतं. बरोबर आहे. मग ज्यावेळेस पत्नी त्याला कंटाळून जाते व त्याला म्हटले की बाबा मी तुला सोडून जाऊ शकते बघ, असं ज्यावेळेस विचार येतं ना त्यावेळेस त्याला काय होतं पहा, मी कुठेतरी परत अनकम्प्लीट होणार आहे. ओके, मग त्याचं जे कम्फर्ट झोन होतं किंवा त्याची जी सेन्स ऑफ सिक्युरिटी होती ना ती गायब होते. मग त्याला भीती वाटायला लागते. मग त्या भीतीमधून पहा तो अगदीच त्याला निर्णय योग्य पद्धतीने घेता येत नाही. तो माइंड पण आपलं किंवा जे मेंदू आहे ते अस्थिर होतं. मग त्या अस्थिरतेतूनच काय होतं पहा, त्या पत्नीचा तिथं खून केला जातो. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर अगदी पत्नी पतीचा खून कशा पद्धतीने करते किंवा त्यामागची काय मानसिकता आहे, तर पत्नी अगदी पहा अत्याचार सहन करत आहे व पहा ती एक पॉईंट येईल पहा, कोणी पण एक पॉईंट पर्यंत सहन करतं ना, अगदी तशा पद्धतीने पहा ती सहन करते सहन करते सहन करते. व पहा ज्यावेळेस मुलींचं लग्न होतं म्हणजे आता अगदी 1 ते 2 ते 3 वर्षानंतर पहा मुलींची जी पूर्ण माइंडसेट आहे ना ते पूर्ण चेंज होतं. का चेंज होणार आहे, म्हणजे अगदी जी मुलगी वर्कमध्ये जाते किंवा म्हणजे जॉबला वगैरे जाते ना त्या मुलींचं माइंडसेट कदाचित चेंज होणार नाही. परंतु जी मुलगी लग्न झाल्यानंतर फक्त घरातच बसणार आहे ना तिचं माइंडसेट पूर्णतः चेंज होणार आहे. कारण ती पहा कोणाच्या सानिध्यात राहते तर सासू, त्यानंतर रिलेटिव्स यांच्याच फक्त सानिध्यात राहते. ती जगाच्या सानिध्यात वगैरे राहणार आहे का किंवा ती न्यूजपेपर वगैरे डेली वाचणार आहे का, तर बिलकुल नाही पहा. त्यामुळे तिची सायकोलॉजी नाही ती पूर्ण चेंज होते. तिच्या विचार करण्याची जी विचार क्षमता वगैरे ना ती तिथपर्यंतच राहते. बरोबर आहे. पण अगदीच पहा आता
ही जी मुलगी आहे किंवा ही जी पत्नी आहे ना, तिच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे. ओके, व ती फक्त घरातच राहते. मग घरातच राहिल्यानंतर पहा तिची जी विचारसरणी आहे ना, ती तेवढ्यातच मर्यादित राहते व ती एक पॉईंटला आल्यानंतर पहा ती म्हणते की नाही, आता बस झालं, आता मी सहन करू शकत नाही, याच्या पलीकडे मी सहन करू शकत नाही, आपण आता याला मारूनच टाकलेलं बरं, अशा पद्धतीने तिचा विचार होतं व ती काय करते पहा, त्या पतीचा वगैरे तिथं बेसिकली खून केला जातो. आता अगदी याला उपाय म्हणून काय, किंवा अगदी याच्या समोर पहा भरपूर ऑप्शन्स होते. ओके, आता हे पती पण अगदी ज्यावेळेस त्याला सेन्स ऑफ सिक्युरिटी वगैरे होती त्यावेळेस तो बोलू शकला असता, पत्नीला वगैरे त्या पद्धतीने सानिध्यात वगैरे ती राहू शकली असते, परंतु त्यांच्यामध्ये जे बोलणं होतं ते बंद झालं. त्याच्यानंतर या पत्नीकडे पण भरपूर ऑप्शन होते, नाही म्हणतात तिला पण नक्की आलं असतं, किंवा अगदीच पहा ते दुसरा ऑप्शन वगैरे तिथं चूज केला असतं, किंवा समाजामध्ये ती बाहेर पडू शकली असती, परंतु हे समाजामध्ये ती बाहेर पडता आलं नाही तिला. मग या कारणानिमित्त काय झालं पहा, हे अगदीच म्हणजे सेन्स ऑफ सिक्युरिटी मधून म्हणा, किंवा दुसरा ऑप्शन माझ्याकडे नाही आहे, किंवा आपली जी विचारसरणी तिथं संकुचित होते ना, या कारणानिमित्त पहा या दोघांचं पण इथं जीवन बेसिकली संपवलं जातं. व ही केस स्टडी आहे पहा इस्रायलमध्ये तयार करण्यात आलेली, इस्रायली प्राध्यापक संशोधक ॲरन बी आणि रुहाना जी या दोघांनी ही केस स्टडी किंवा एक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केला व त्यांनी पहा जवळपास 30 लोकांच्या मुलाखती घेतल्या. या संशोधनातून 2008 मध्ये लिहिलेल्या इन द नेम ऑफ लव या पुस्तकामध्ये संदर्भ त्यांनी दिलेला आहे. ओके, आता मी तुम्हाला रिकमेंड करत नाही, परंतु महत्वाचं काय आहे, किंवा तुम्हाला निबंधामध्ये पण जर अशा पद्धतीने जर आले आर्टिकल तर तुम्हाला लिहिता यावं या निमित्ताने. मग पहा आता ही पती पत्नीचं नातं तुम्हाला किंवा अगदी हत्या का करतात ही गोष्ट समजली आहे, बरोबर. मग आता या गोष्टीला ना आपण पुढे घेऊन जाऊयात, आता झेन झी मध्ये घेऊन जाऊयात. ओके, झेन झी. आता अगदी मी इथं सांगत असताना पत्नीच्या बद्दल काय सांगितलं की पहा पत्नी तिथंच असते किंवा घरातच असते, त्यामुळे तिची विचारसरणी संकुचित होते व तिला वाटतं की बाबा माझ्याकडे एकच पर्याय उरलेला आहे, बरोबर, व मी हेच करणार, बरोबर आहे. मग अगदी ती घरात असल्यामुळे हे विचार येतात. पण जी पत्नी घराबाहेर पडते त्यांचं काय, किंवा जे जॉबवर जातात, आता जेन झी जी आहे, आता जेन झीला पहा अगदी त्यांना गोष्टी समजत आहेत किंवा माझ्यासोबत ही गोष्ट नको आहे, मला इंडिपेंडेंट राहायचं आहे, मला या पद्धतीचंच लाईफ हवं आहे, असं त्यांना समजलेलं आहे. परंतु आपले आई वडील वगैरे पाहू शकता तुम्ही, त्यांना अगदी तशा पद्धतीने समज वगैरे होती का आपल्या आईला वगैरे, तर बिलकुल नाही. पहा म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर अगदी असंच असतं, असं त्यांच्या मनात होतं ते. त्यावेळेस शिक्षण पण नव्हतं ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात वगैरे. ओके, आता आपली आई तर कदाचितच क्वचितच शिकलेली असेल पहा आपल्यापैकी, म्हणजे प्रत्येकाची आई, बरोबर आहे. मग अगदी त्यावेळेस शिक्षणाचा प्रवाह किंवा अगदीच त्यांच्याकडे तेवढे सोर्सेस वगैरे नव्हते किंवा सोशल मीडिया वगैरे हे सर्व काही नव्हतं, यामुळे त्यांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव वगैरे नव्हती, बरोबर आहे. मग आता जेनझी यांना नक्कीच आहे त्या अधिकारांची त्यांची वगैरे जाणीव आहे, परंतु या जाणीवेच्या प्रमाणे पहा ती कदाचित खूपच पुढे गेलेले आहेत व समाजाशी जी नातं आहे ते कदाचित थोडंसं तुटत चाललेलं आहे. त्यानंतर जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासोबत पण पहा ते तुटत चाललेलं आहे. ओके, मग ह्यामधूनच पहा इथं एका लेखकांनी आकडेवारी दिलेली आहे. आता ती आकडेवारी तुम्ही पाहू शकता इथे. तर पहा मागील दशकात स्त्रियांनी मुलींनी आपल्या नवऱ्याची प्रियकराची खून करण्याची जितक्याही घटना उघडकीस आल्या आहेत त्यातील बहुतांश प्रकरणाच्या मुळाशी या भावना दिसत आहेत. त्या कोणता, तर निवडींबाबत मतांबाबत अत्यंत ठाम. ओके, म्हणजे अगदी जेनझी मध्ये जे आता सध्याला दिसत आहे ना ते तशाच पद्धतीने पूर्वी पण होतं. ओके, मग त्यावेळेस पण क्वचित हत्या व्हायच्या पहा. मग मुलींद्वारे हत्या होण्यामागचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर 2001 मध्ये स्त्रियांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण भारतीय दंड संहितेनुसार सुमारे 5.4% एवढं होतं. ते 2011 पर्यंत 6.2% इतकं झालं आहे. एकूण अटक झालेल्या स्त्रियांची संख्या 1.44 लाखांवरून 1.93 लाखांवर वाढली आहे. हे प्रमाण अजूनही पुरुषांच्या तुलनेत 20 इतकं नक्की आहे, 20 इतकं कमी आहे, पण वाढ स्पष्ट आहे. स्त्रियांच्या खुनातला सहभाग 5.4%वरून 6.4%पर्यंत वाढला आहे. आता ही जी आकडेवारी आहे, हा जो डाटा आहे तो आपल्या मुख्य परीक्षेसाठी नक्की महत्वाचा आहे. आता अगदी तुम्ही कुठे यूज कराल आता मी सांगू शकत नाही आज घडीला, पण प्रश्न आला व तुम्हाला जर क्लिक झालं ना, ही आकडेवारी मला माहिती आहे, मी नक्की लिहू शकते जेनझी आणि जेनझी मध्ये पुरुष आणि स्त्री यांची जर तुलना करा असं जर प्रश्न आला तर तुम्ही निगेटिव्ह रोल पण लिहू शकता ना महिलांचा, त्यात काय आहे, फक्त पॉझिटिव्हच लिहायचं असं नाही. क्रिटिकली अनालिसिस जर प्रश्न आला तर तुम्हाला 250 शब्दांसाठी जर क्रिटिकल अनालिसिस असा जर प्रश्न आला तर तुम्ही ही आकडेवारी जर लिहिलात ना तर ही खूप ब्युटिफुल आकडेवारी डायरेक्टली तुम्हाला प्रश्न येतील. आता अगदीच पहा ही केस वेगळ्या ही जी केस स्टडी आहे किंवा ही जी न्यूज आहे ती वेगळ्या अँगलने आलेली आहे, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं काय हित आहे हे पाहणं गरजेचं आहे. मग मी ही जी आकडेवारी आणली ही आपल्यासाठी खूप गरजेची आहे. प्लीज ह्या आकडेवारीला नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. डन. याची मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे, ते हायलाइट जे पार्ट आहे ना ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ओके, मग हे झालं जेनझी मध्ये सध्याला क्रिमिनल अँगल जी वाढत आहे त्याबद्दलचा. मग आता अगदीच पहा त्याच्यानंतर पुढे गेला आपण
की आता इथे देण्यात आलेलं आहे पहा, स्त्रियांचा गुन्हेगारीचा वाटा अजूनही लहान आहे, पण तीव्रता आणि हिंसक स्वरूप बदलत आहे. 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षाच्या तुलनेत स्त्रियांची अटक 10% वाढली आहे. त्यानंतर शहरीकरण, पाश्चात्तीकरण, आर्थिक स्वातंत्र्याची मागणी, कुटुंब समाजातील दबाव, गरिबी, बेकारी, बदला घेणे या सर्व गोष्टींचा सर्वाच्या मुळाशी असू शकतात, असं गुन्हे अन्वेषण विश्लेषकांना इथं बेसिकली वाटत आहे की महिलांमध्ये गुन्ह्याचं प्रमाण का वाढत आहे किंवा महिला गुन्हेगारी जास्त का होत आहे. तर नक्कीच हे तुम्ही आय होप पॉईंट डाटा वगैरे लक्षात ठेवला असाल. ओके, त्याच्यानंतर पुढे पहा, हा नेक्स्ट. त्याच्यानंतर आता डायरेक्टली आपण या दोघांच्या केस स्टडीबद्दल थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, सिया आणि केतन. आता अगदी तुम्ही पण ज्यावेळेस चर्चा करत असाल तुमच्या मित्रांबरोबर वगैरे, की चर्चा करत असताना तुम्ही पण हा पॉईंट मांडला असाल किंवा सियाने डायरेक्टली घरच्यांना सांगायला हवं होतं की मला लग्न नाही करायचं. नकार दिला असतं तर कदाचित ते बेटर झालं असतं. या व्यक्तीचा जीव वाचला असता किंवा तिला पण जेलमध्ये जाण्याची आवश्यकता पडली नसती. त्यानंतर चेतनसोबत ती नक्कीच चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकली असती. ओके, आता पहा, चेतन आणि सिया या दोघांचं जर रिलेशन पाहिलं तर तुम्ही त्यांचं 4200 वेळा कॉल वगैरे झाला. आता त्याबद्दल आपल्याला जास्त डीपली जायचं नाही, परंतु एक सहज इथं आकडेवारी दिली त्यामुळे निमित्ताने मला आठवलं म्हणून सांगितलं. ओके, पण पहा, अगदी तुम्हाला जसा प्रश्न पडला ना तसा सर्वांनाच प्रश्न पडला आहे की या मुलीने डायरेक्टली घरी का नाही सांगितलं. ओके, मग अगदी इथं पण तेच आलेलं आहे पहा, पॅरेंटिंग आणि झेनझी. ओके, झेनझी प्लस पॅरेंटिंग. मग यामध्ये पण आपण परत एकदा या केसला परत आपल्या अँगलनेच पाहणार आहोत. तर पहा, कदाचित झालं असं की सियाला नाही म्हणण्यापेक्षा ना या केतनची हत्या केलेली बरी किंवा अगदी हत्या केलेली सोपी अशा पद्धतीनेच त्यांना म्हणजे योग्य वाटलं. पहा, नाही म्हणण्यापेक्षा हत्या सोपी कदाचित सियाला वाटली व त्यामधूनच त्यांनी ना हत्या याची केलेली आहे. मग आता अगदी पहा, एखाद्या व्यक्तीची हत्या करणं हे काही सोपं काम नाही आहे. ओके, तुम्हाला माइंड पूर्णतः चेंज करावं लागतं, तुमचं माइंड पूर्णतः ब्रेन वॉश करावं लागतं, त्याच्यानंतरच आपण हे करतो. मग अगदी पहा, यांनी पण प्रयत्न केले, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला व तिसऱ्यांदा प्रयत्न केला व अशा प्रयत्नामधूनच पहा त्यांचं जे ब्रेन आहे ना ते त्या गोष्टीसाठी सवय लावून घेतलं की बा यस, हत्या केल्याने काहीच होत नाही. व त्यांनी पहा त्यांची कॉल रेकॉर्डिंग वगैरे काहीच छुपवली नाही. का? तर नक्कीच पहा, त्यांना हे वाटलंच नव्हतं की बा आपण पकडले जाऊ किंवा पहा त्यांनी अगदीच जे समाजात त्यांनी वावरत होते. आता अगदी त्यांचं म्हणणं आहे किंवा केतन विग वापरायचा. ओके, मान्य आहे, केतन विग वापरायचा म्हटल्यानंतर आताच आपण बोलत असताना इथं काय म्हटलं पहा, की जे जेनझी आहे ते स्वतःच्या मतावरती ठाम आहेत. मला असाच मुलगा पाहिजे, मला लग्न जर करायचं तर मी अशाच मुलाशी करेन किंवा माझी जी इच्छा आहेत ना माझ्या इच्छा मी अशाच पद्धतीने लाईफ वगैरे जगेन, असं जेनझीचं बिलकुल म्हणणं आहे. ओके, त्याबद्दल आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग अगदी इथे झालं काय पहा, केतन विग वापरायचं, मग हे कदाचित त्यांना आवडलं नसेल. ओके, मग त्यांना आवडलं नसल्यामुळे पहा त्यांनी डायरेक्टली घरच्यांना तर सांगू शकले असते, परंतु घरचे मला नाही म्हणतील असं यांनी पहा गृहीत धरलं. कारण ज्यावेळेस सियाच्या भावाला विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही, आम्हाला त्यांनी काही बोललंच नाहीत. ओके, मग त्यांनी पहा कदाचित आपण पण आज घडीला आपण पहा, आपण एखादा दरवाजा, आता हा दरवाजा बंद आहे, मग आपण बाहेर राहून ना फक्त दरवाजा उघडेल 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 असाच विचार करत राहतो. कदाचित एकदा तुम्ही ठोठून तरी पहा ना, कदाचित तो दरवाजा खरंच उघडेल, पण तुम्ही फक्त विचार करत आहात की हा दरवाजा उघडेल, दरवाजा उघडेल. मग इथं तसं झालंय, सियाने हाच विचार केला की बा आपल्या घरचे नकारच देतील. ओके, मग नकार देतील याच गोष्टीला त्यांनी पहा पूर्णतः कन्सिडर केलं की बा हे नकारच दिलेला आहे, म्हणून त्यांनी घरी कधी बोलण्याची हिंमतच दाखवली नाही. मग त्यातूनच पहा पुन्हा त्यांनी जे त्याची हत्या आहे, हे हत्या योग्य पद्धतीनेच होईल व आपण सापडले जाणार नाही. व पहा, एकदा माइंड डोपामाइन रिलीज केल्यानंतर माइंड पूर्ण जे हे आहे ना ते विचार करण्याची क्षमता लॉस होते. मग ती तशाच पद्धतीने यांचं पण तेच झालं पहा, की आपण कॉल रेकॉर्डिंगवर बोललेलं तर वगैरे आहेत, त्यानंतर CCTV फुटेज पण भरपूर आहेत. मग असं असताना पण त्यांना काय वाटलं पहा, नाही तर हत्या सोपी आहे पण आपल्याला नकार भेटेल, मग हे आपल्याला जगता येणार नाही. मग जे डोपामाइन रिलीज झाल्यानंतर पहा, अगदी तुम्हाला पण एखाद्या गोष्टीची सवय झाली ना, जसं अल्कोहोल. ओके, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला दारूची सवय असेल तर तो काहीही करून दारू पिऊ शकतो, पहा तलप लागली ह्या पद्धतीने. अगदी तसं पद्धतीने इथे पण झालेलं आहे. म्हणजे ब्रेनला एकदा डोपामाइन झालं की नाही, आता आपल्याला ह्या व्यक्तीपासून दूर जावं लागेल व हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला नाही आहे, हे ज्यावेळेस त्या माइंडला समजलं व माइंडला पण त्यांनी सवय करून दिली की बाबा हे अशा पद्धतीने आपण याची हत्या घडवून आणणार आहोत. मग त्यांनी युट्यूबवरून व्हिडिओ पाहिले, त्यानंतर गुगलवरती सर्च केलं वगैरे, हे सर्व काही त्यांनी पाहत पाहत माइंडला तशा पद्धतीने ट्रेन केलं. पहा, ट्रेन झालं माइंड, ट्रेन झाल्यानंतर झालं तो विचार करण्याची जी म्हणजे काय बरोबर आहे आणि काय वाईट आहे हे तो विचारच करणार नाही ना. माइंड जे आहे ते योग्य आहे असं म्हणतच चालतो. जसं की गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका होत्या पहा, त्यांनी म्हटलं ना
युअर 6 कॅन बी माय 9. अगदी तशा पद्धतीने पहा, आपल्या नजरेतून हे वाईट आहे, समाजाच्या नजरेतून हे वाईट आहे, पण त्यांच्या नजरेतून कदाचित ते योग्य असेल. मग हे सर्व का झालं, तर पहा पॅरेंटिंग मधला गॅप आहे हा. ओके, जे म्हणजे मुलं बाळा आहेत आणि जे पालक आहेत ना, त्या दोघांमधला जे संवाद व्हायला हवा होता ना, तो होत नाहीये आज घडीला. आता फिरून फिरून पहा, भरपूर वेळेस मी पॅरेंटिंग बद्दलच बोलत आहे. व तुम्ही पण उत्तरामध्ये जसं इथिक्स पेपर असू द्या, आता इथिक्समध्ये आपला एक पॉईंट आहे पहा, विचार किंवा बिलीफ सिस्टीम जी आहे ती बदलता येते का, तर नक्कीच बदलता येते. पॅरेंटिंगने ती बदलता येते. आता ही जी मी काही शिकवत आहे ना, ती इथिक्समध्ये लिहिता तुम्ही. ओके, इथिक्ससाठी हे उदाहरण मी देतोय तुम्हाला. तर पहा, आपली जी विचार आहेत ना, ते बदलता येऊ शकतात. त्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे तो बदलता येऊ शकतो. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, समाजाच्या सानिध्यात राहू शकता. पॅरेंटिंग आहे त्यासाठी. त्यानंतर एखादी शिक्षक आहे. ओके, ह्या सर्व गोष्टींनी तुम्ही तुमची जी बिलीफ सिस्टीम आहे ना, ती चेंज करू शकता. मग अगदी इथं पण तेच आलेलं आहे. सिया यांच्या केसमध्ये पण तेच आहे. पहा, त्यांनी काय केलं, बिलीफ सिस्टीम त्यांची पूर्णतः चेंज केली, की बाबा नाही, मला घरचे नाही म्हणतील व मला चेतनला सोडून राहावं लागेल. मग मी ते करू शकत नाही, मला डोपामाइन तिथं कमी भेटेल, मग मी आनंदी नाही तर दुःखी होईल. मग या नजरेतून त्यांनी म्हटलं, की बाबा नाही, एकदाच आपल्याला हत्या करायची ना, तर त्याच्यानंतर तर आपली लाईफ सेटल आहे ना, तर ठीक आहे, मग या व्यक्तीला मी मारूनच टाकेन. मग अशा पद्धतीने या कृत्यातूनच ही हत्या घडलेली आहे. मग आता शेवटी जाता जाता उपाय काय आहेत मग सर, तर नक्कीच पहा, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला वगैरे बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जरी पॅरेंट्सला बोलता येत नसेल तरी मित्रमैत्रिणींना तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. थोडंसं समाजामध्ये बाहेर डोकावून पाहण्याचा प्रयत्न करा. तुमची जी संकुचित विचारधारा आहे ना, ती तेवढ्याच पुरती मर्यादित ठेवू नका, तर जास्त बाहेर पडण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. समाजामध्ये काय चाललंय हे थोडंसं पहा. म्हणजे अगदी मोबाईलमध्येच तुमचं विश्व नाही आहे. कारण पहा, जे इंस्टाग्रामवर तुम्ही जर म्हटलात ना, आता मला एखाद्याची हत्या करायची आहे, तर मोबाईलवर इंस्टाग्रामवर तशाच पद्धतीने तुम्हाला रील्स वगैरे दाखवलं. आता अगदी हत्याचं बोलणार नाही मी, पण पहा, जर मला आता अगदी मी जर आता बोलत बोलत तुम्हाला म्हटलं ना, की मला उद्यापासून वर्कआउट करायचं आहे, मग इंस्टाग्राम रील्स काय करेल पहा, मला फक्त वर्कआउटच्या सर्व रील्स पाठवेल. त्यानंतर जिम, तुम्ही घर बसल्या जिम सारखी एक्सरसाइज वगैरे कसं करू शकता, अशा पद्धतीने ते रील्स दाखवल. मग प्रॉब्लेमच इथं आहे पहा, आपलं जे इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, हे विश्व का नाही आहे, कारण तुम्ही जसं म्हणता ना, जसं तुमचं अल्गोरिदम आहे तशाच पद्धतीने ते रील्स दाखवेल तुम्हाला. दुसऱ्या गोष्टी तो दाखवणार आहे का, नाही. म्हणजे पहा, तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल ना, तर ते आणखीन थोडं डिप्रेशनमध्ये टाकण्यासाठी इंस्टाग्राम तुम्हाला मदत करेल. ओके, म्हणजे अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी आत्महत्याच कराल, अशा पद्धतीने त्यांची सिच्युएशन आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं मोबाईल हटवून तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अगदी आता तसं पण नाही आहे पहा, ऑनलाईन एज्युकेशनसाठी ते गरजेचं आहे म्हणा, कारण आपले लेक्चर तुम्ही डायरेक्टली मोबाईलवरच पाहत आहात. परंतु थोडंसं या गोष्टींचा विचार करणं काळाची गरज आहे. व इथिक्समध्ये हे जे निष्कर्ष मी इथं दिले आहेत, याचा पण तुम्ही वापर नक्की करू शकता. व अगदीच माइंडसेट तुमचा चेंज करता येऊ शकतो. फक्त तुम्ही बोलणं गरजेचं आहे, थोडंसं समाजात वावरणं गरजेचं आहे व गृहीत धरलं म्हणून तुम्ही चालू नका. तर नक्की त्याला बदलण्यासाठी तुम्ही थोडेसे प्रयत्न करा. एवढंच आपण या केसमधून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. व जी 2-4 आकडेवारी इथं दिली आहे ती तुम्ही नक्की पाहू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आज तारा भवाळकर मॅडमचा लेख आलेला आहे. हा लेख तुम्हाला वाचायचा आहे व याचं 1/4 तुम्हाला करायचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आजचं द हिंदूमध्ये उमर खालिद यांच्या केसबद्दल एक आर्टिकल आलं आहे, पण ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. ओके, कुठे गेला एडिटोरियल पेज, हे पहा, मी या एडिटोरियलला स्किप करतोय. नेक्स्ट एडिटोरियल आहे HPV व्हायरस. ओके, ह्युमन पेप्युलोमा व्हायरस. HPV म्हणजेच काय, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. व यामुळेच काय होतं पहा, सर्वायकल कॅन्सर होतं. सर्वायकल कॅन्सरचे कारण हेच आहे, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. मग याच आर्टिकलला अनुसरून पहा, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो डाटा पॉईंट टाकलेला आहे. तर जगातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 1/4 रुग्ण जे आहेत ते भारतात आहेत. व भारतात दरवर्षी 1.2 लाख नवीन केसेस आढळले जातात आणि 80,000 महिलांचा मृत्यू होतो. ओके, सर्वायकल कॅन्सर बेसिकली महिलांमध्ये होतो व महिलांमध्ये पहा प्रामुख्याने 80,000 महिलांचा इथं दरवर्षी मृत्यू होतो व 1.2 लाख नवीन केसेस आपल्या देशामध्ये दरवर्षी आढळतात. म्हणजे ही आकडेवारी जर पाहिलं तर ही भयावह आकडेवारी आहे, बरोबर. आणि 95% केसेस या HPV विषाणूमुळे असतात, ज्यामुळे लस यावर प्रतिबंधात्मक उपाय आता सध्याला आलेली आहे. मार्केटमध्ये HPV व्हॅक्सिन आलेली आहे. व तुम्हाला माहिती असेल 28 फेब्रुवारी 2026 पासून HPV व्हायरसची जी व्हॅक्सिन आहे ती आपण सर्वांसाठी मोफत पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवलेली आहे. ओके, मग आता काय करायचं, ते 9 ते 14 वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांना आपण ही HPV व्हॅक्सिन लावायची आहे. ओके, मग यासाठीच पहा, आता अगदी इथं एक केस स्टडी दिली आहे मध्य प्रदेशमधील मांडसौर डिस्ट्रिक्टमधील. ओके, मग तिथे एक ट्राईब असते पहा. ओके, ती नोमॅडिक ट्राईब आहे. मग त्या ट्राईबमध्ये त्यांना
लसीकरणासाठी ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही नाही नाही, यामुळे अगदीच काहीतरी आमच्या जीवाला धोका वगैरे होईल, त्यामुळे पहा त्यांनी पूर्णतः तिथं काय केलं, बंदी घातली, HPV व्हॅक्सिन त्यांनी देऊ दिलं नाहीत. ओके, मग त्यावेळेस पहा त्यांनी कोणत्या थेरीचा वापर केला तिथे प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने नज थेरीचा अप्रोच केला. ओके, आता ही नज थेरी काय आहे मग, तर नक्कीच पहा लोकांचा विरोध आणि उदासीनता दूर करण्यासाठी प्रशासनाने नज थेरी किंवा नज धोरण अवलंबले. नज थेरीमध्ये पहिलं बाय डिफॉल्ट चॉईस पहा त्यांनी असं विचारण्यात आलं, आरोग्य कर्मचाऱ्यांनी जेव्हा पालकांना तुम्हाला लस घ्यायची आहे का असं विचारण्याऐवजी तुमच्या मुलीची लस घेण्याची वेळ झाली आहे असे सांगून लसीकरण हाच एक स्वाभाविक पर्याय आहे असे वातावरण त्यांनी निर्माण केले. म्हणजे पहा फक्त आपण अप्रोच बदलला ना, म्हणजे पूर्वी काय म्हटलं, आपण विचारत होतो किंवा तुम्हाला लस घ्यायची आहे का, तर नाही, आपण त्याऐवजी असं म्हटलं नज थेरीनुसार किंवा नाही तुम्हाला लस घेण्याची वेळ झालेली आहे, म्हणजे तुमची वेळ आहे, 9 ते 14 वयोगटातील मुलींना लस घ्यायचा आहे, बंधनकारक आहे असं आपण तिथं विचारलं. म्हणजे विचार त्यांची पहिल्यांदा परमिशन घेतली का आपण, तर बिलकुल नाही. असं का करणं गरजेचं आहे पहा, कारण ही मुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे व आपल्या देशामध्ये 1.1 लाख केसेस दरवर्षी उद्भवतात व त्यापैकी 80,000 महिलांचा मृत्यू होतो. त्यासाठी हे खूप गरजेचं होतं, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर अफवांचे खंडन देखील पहा. व्यंगत्वांच्या अफवांना तोंड देण्यासाठी जनरेशन झेड ज्यामधील इन्फ्लुएन्सर आहेत पहा, तरुण डॉक्टर्स आहेत, राष्ट्रीय खेळाडू आणि धार्मिक नेत्यांची आपण मदत घेऊन जनजागृती केली. ही झाली पहा सेकंड मेथड. त्यानंतर थर्ड आहे सामाजिक स्पर्धा आणि सन्मान. ज्या कुटुंबांनी लसीकरण केले त्यांचे जाहीर सत्कार करण्यात आला आणि मुलींना पियर चॅम्पियन घोषित केले. यामुळे ग्रामपंचायत वॉर्ड पातळीवर एकमेकांपेक्षा चांगलं काम करण्याची स्पर्धा सुरू झाली व अशातूनच पहा त्यांनी काय केलं, HPV व्हॅक्सिन जी आहे ती जास्तीत जास्त मुलींनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक सपोर्ट, प्रवासाचा खर्च किंवा अडचण टाळण्यासाठी शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुलींना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीची मोफत सोय केली. का, तर स्पर्धा तिथं निर्माण झाली पहा. ओके, व अशा पद्धतीने पहा आज घडला जर तुम्ही पाहिला तर जे मंदसौर डिस्ट्रिक्ट आहे या त्रिसूत्रीमुळे पहा डेटा, नस धोरण आणि सेवांचे एकत्रीकरण यामुळे मंदसौर जिल्ह्याने अवघ्या 40 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे आणि जिल्ह्यातील 893 गावे आणि 190 शहर वार्डांमधील सर्व पात्र मुलींना सुरक्षिततेचे कवच मिळाले आहे. ओके, त्यामुळे ही जी केस स्टडी मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकलेली आहे ना, मी तीच वाचूनच दाखवली. द हिंदूमध्ये हे आलेलं आहे. ओके, मग त्याचं सार मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलं आहे. ती प्लीज केस स्टडी तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जर आला प्रश्न तर तुम्ही ही केस स्टडी नक्की लिहू शकता व तुम्हाला पण उद्या जाऊन जिल्हा प्रशासनामध्ये अशाच पद्धतीने कार्य करायचं आहे. ओके, आय होप ही केस स्टडी नक्की समजली असेल. त्यानंतर प्लीज आता नव्याने टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण मी डेली बेसिसवर इथं आता नक्कीच अपडेट वगैरे देणार आहे जे की मेन सायन्स रायटिंगसाठी तुम्हाला खूप मदतगार ठरतील. ओके, तर आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.